तर महायुतीच्या या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे आभार मानलेले आहेत। महाराष्ट्राच्या जनतेनं केवळ भाजपावरच नाही तर नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील विश्वास केलेला आहे। याबद्दल त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे आभार मानलेले आहे। शिवाय फडणवीसांनी महापालिका निवडणुकीच्या या निकालानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा देखील उल्लेख केलेला आहे। बाळासाहेब ठाकरेंचा आम्हाला आशीर्वाद आहे असं देखील फडणवीस म्हणाले। तर आपण पाहतोय या संपूर्ण विजयाचं श्रेय त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिलेलं आहे। चव्हाण यांनी विजयानंतर महापालिका निवडणुकीच्या यशाचं श्रेय पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना दिलेलं आहे। तर फडणवीसांनी सगळ्या कार्यकर्त्यांचं, नेत्यांचे मनपूर्वक आभार मानलेले आहे, सर्वांचं कौतुकही केलेलं आहे। आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये महापालिकांचे निकाल जवळपास स्पष्ट झालेले आहेत आणि अनेक मोठ्या महापालिकांवर आता भाजपाची एक हाती सत्ता असणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या निकालामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय। तर या यशानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानलेले आहेत, महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानलेले आहेत। महाराष्ट्राच्या जनतेनं भाजपावर विश्वास ठेवलेला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवलेला आहे, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानलेले आहेत। आपण पाहतोय महापालिकांचे निकाल जवळपास स्पष्ट झालेले आहेत। तर बघा, मुंबईमध्ये 227 जागांवर भाजपला 93 जागांवर विजय मिळालेला आहे। हे आताच आपण लाईव्ह अपडेट्स पाहतोय। तर शिंदे सेनेला मुंबईमध्ये 29 जागांवर विजय मिळालेला आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 3 जागांवर विजय मिळालाय। तर ठाकरे सेनेला मुंबईमध्ये 67 जागांवर विजय मिळालेला आहे। बघा, भाजपानंतर मुंबईमध्ये ठाकरे सेना दुसऱ्या क्रमांकाची झालेला आहे, दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झालेला आहे। मनसेला मात्र मुंबईमध्ये केवळ 9 जागांवर विजय मिळवता आलाय। तर मुंबईत 227 पैकी 93 जागांवर आपण बघतोय या ठिकाणी भाजपचं कमळ फुललंय। 67 जागांवर ठाकरेंची मशाल, मनसेचं इंजिन 9 जागांवर, शिंदे यांची सेना जी आहे त्यांना 29 जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3 तर 15 जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत।